आपण अनेकदा म्हणतो, आता माझं वय झालंय, आता नवीन काय शिकणार, हे माझ्या वयाला शोभतं का? पण आज मी तुम्हाला अशा एका महामानवाची गोष्ट सांगणार आहे, ज्यांच्या एका हाताने जगातील सर्वात मोठं संविधान लिहिलं, पण दुसऱ्या हाताने वयाच्या 60व्या वर्षी व्हायोलिनचे सूर छेडले. ही गोष्ट 1950च्या दशकातील आहे. बाबासाहेब तेव्हा दिल्लीत राहायचे. संविधानाचं काम पूर्ण झालं होतं. हिंदू कोड बिलावरून त्यांनी राजीनामा दिला होता आणि प्रकृतीही अधूनमधून साथ देत नव्हती. अशा थकवणाऱ्या काळात मनाला शांती मिळावी म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला, संगीत शिकण्याचा. त्यांनी घरी एक व्हायोलिन आणलं होतं. वयाच्या 60व्या वर्षी जेव्हा जग निवृत्तीचा विचार करतं, तेव्हा हा महामानव एका लहान मुलासारखा व्हायोलिनचे सूर शिकत होता. त्यांच्याकडे एक प्रसिद्ध व्हायोलिन वादक शिकवायला यायचे. बाबासाहेब पहाटे लवकर उठून तासनतास व्हायोलिनचा सराव करायचे. एकदा त्यांना त्यांच्या एका सहकाऱ्याने विचारलं, साहेब, एवढ्या व्यापात आणि या वयात तुम्ही हे कशासाठी शिकताय? तेव्हा बाबासाहेब हसून म्हणाले, माझं आयुष्य संघर्षात गेलं. शब्दांनी मी लोकांशी संवाद साधला, पण संगीताचे सूर हे आत्म्याशी संवाद साधतात. मला हे सूर शिकायचे आहेत, कारण मला माझ्या मनाला एका वेगळ्या उंचीवर न्यायचं आहे. असं म्हणतात, जेव्हा ते व्हायोलिन वाजवायचे तेव्हा त्यांचा पाळीव कुत्रा त्यांच्या पायाशी येऊन शांतपणे बसायचा. बाबासाहेब म्हणायचे की माणसाला शब्दांनी शांत करणं सोपं आहे, पण मुक्या प्राण्यांना आपल्या सुरांनी जिंकणं हीच खरी कला आहे. अनेकांना बाबासाहेबांचे फक्त 2च रूपं माहीत आहेत, एक विद्वान आणि दुसरे क्रांतिकारक. पण व्हायोलिन वाजवणारे, पेंटिंग करणारे आणि प्राणीमात्रांवर जीवापाड प्रेम करणारे हळवे बाबासाहेब फार कमी लोकांना माहीत आहेत. कल्पना करा, अंगात थकवा आहे, प्रकृती साथ देत नाहीये, खांद्यावर कोट्यवधी लोकांच्या भविष्याची जबाबदारी आहे आणि हा माणूस एक नवीन वाद्य हातात घेतो. का? कारण त्यांना सिद्ध करायचं होतं की ज्ञान मिळवणं ही केवळ परीक्षेची तयारी नाही, तर ती जगण्याची एक पद्धत आहे. तुमच्याकडे कोणती पदवी आहे याला शिक्षण म्हणत नाहीत. तुमच्याकडे कोणतं नवीन कौशल्य शिकण्याची जिद्द आहे याला जिवंतपणा म्हणतात. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही 30 वर्षांचे आहात आणि आता नवीन करिअर कसं सुरू करायचं, तर बाबासाहेबांना आठवा. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही 50 वर्षांचे आहात आणि आता कोडिंग किंवा एखादी भाषा कशी शिकणार, तर त्या व्हायोलिनच्या सुरांना आठवा. तुमचं वय काहीही असो, आजच एखादं पुस्तक हातात घ्या, एखाद्या नवीन छंदाला सुरुवात करा किंवा एखादी साधी गोष्ट जी तुम्हाला नेहमी करावीशी वाटली ती करून पहा. बाबासाहेब म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण यातील पहिलं पाऊल आहे शिका, आणि हे शिकणं श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू राहिलं पाहिजे. तर आज तुम्ही काय नवीन शिकणार आहात, विचार नक्की करा. जय भीम, जय संविधान.